गुड इव्हनिंग सगळ्यांना. बघा, आता आपण टॉपिक 5 राज्य राज्य राजावर प्राचीन गणराज्य याच्या संदर्भात माहिती मिळवणार आहोत SST साठी. आता इथे काय म्हटले, पहिलाच पॉईंट, करीब 3000 साल पहिले कुछ लोग बड़े बड़े यज्ञों का आयोजित, यज्ञ म्हणजे बघा अश्वमेध यज्ञ कशाचं आयोजन करायचे, अश्वमेध यज्ञ का आयोजित करते थे. एक एक ऐसा ही आयोजन था इसमें एक घोड़े को राजा के लोगों को देखरेख में स्वतंत्र विचरण के लिए छोड़ दिया जाता था. इस घोड़े को किसी दूसरे राजा ने रोका तो उस राजा को अश्वमेध यज्ञ करने वाले राजा से लढाई करनी पडती थी. म्हणजे तुम्ही रामायणात बघितलं असेल का काय करायचं, अश्वमेध यज्ञ करायचा आणि एक घोडा सोडायचा. म्हणजे काय, जर या माझ्यासारखा दुसरा, म्हणजे हा यज्ञ कोण करू शकत होतं, जो बलविष्ट राजा असेल तो यज्ञ करू शकत होता. आणि त्याने काय करायचं, आपला स्वतःचा घोडा सोडायचा आणि जर त्याचा घोडा कोणीच रोखला नाही, मग असं समजायचं का या राज्यामध्ये किंवा या प्रदेशामध्ये असा कुठलाही राजा नाही का तो माझा पराभव करेल. आणि जर त्याने तो घोडा पकडला दुसऱ्या राजाने तर त्याला काय करायचं, युद्ध करायचं आणि त्याच्यामध्ये त्याला पराभव करायचं, लढाई करनी पड़ती थी. अगर उन्होंने घोड़े को जाने दिया तो इसका मतलब ये होता था कि अश्वमेध यज्ञ करने वाला राजा ज़्यादा शक्तिशाली था. म्हणजे बघा, जर त्याने घोडा पकडला नाही, बरोबर आहे का नाही. आता आपण रामायणात बघितलं होतं, लव अंकुशने काय केलं होतं, घोडा पकडला होता. म्हणजे बाकीच्या राजांनी पकडला नाही, पण लव अंकुशने पकडलेला होता. मग या त्यांच्या म्हणण्यानुसार काय का जो राजा राम आहे तो काय शक्तिशाली नाही. कोणाच्या म्हणण्याला लव अंकुश म्हणजे घोडा कोण पकडू शकतो, ज्याला स्वतःवर विश्वास असेल का आम्ही पण काय आहेत ते पराक्रमी आहेत. पण जर त्यांनी घोडा जाऊ दिला तर याचा मतलब काय आहे का जर एखाद्याने त्या राजाच्या राज्यातून तो घोडा गेला आणि तरी त्याला पकडलं नाही तर मग समजून जायचं का माझ्यापेक्षा हा राजा बलविष्ट आहे. कोण बलविष्ट आहे का, अश्वमेध यज्ञ करणारा. इसके बाद उन राजाओं को यज्ञ में आमंत्रित किया जाता था. ये यज्ञ विशिष्ट पुरोहित द्वारा संपन्न किया जाता था. म्हणजे बघा, जे पुरोहित लोक आपण ज्यांना भटजी वगैरे ब्राह्मण म्हणतो त्यांच्याद्वारे तो यज्ञ केला जात होता. इसके लिए उपहारों से सम्मानित किया जाता. उपहार म्हणजे बघा ज्या वस्तू असतात त्या वस्तू काय करायच्या, सम्मानित किया जायचा. अश्वमेध यज्ञ करने वाला राजा बहुत ही शक्तिशाली माना जाता था. यज्ञ में आमंत्रित सभी राजा उसके लिए उपहार लाते थे. म्हणजे बघा, शक्तिशाली राजा कोण असेल जो यज्ञ करतो आणि बाकीचे जे राजे होते ज्यांना आमंत्रण केलं जायचं ते काय करायचे, त्याच्यासाठी उपहार घ्यायचं. म्हणजे खंडणी स्वरूपात काय असेल या प्रकारे सोनं चांदी काय असेल दिलं जायचं. इन सभी आयोजनों में राजा का मुख्य स्थान होता था. म्हणजे राजाचं मुख्य स्थान उसके राज सिंहासन या बाग की खाल म्हणजे वाघाची आपण म्हणतो जी कातडी असते, वाघाच्या कातडीपासून काय केलं जायचं, त्याचं सिंहासन बनवलं जायचं. म्हणजे काय, म्हणजे तो त्याच्यावर बसेल. म्हणजे याचा अर्थ जो वाघाच्या कातडीवर बसतो म्हणजे काय असेल, तो एकदम बलविष्ट राजा असा त्या काळी. एक विशेष आसन पर बिठाया जाता था. राजा के ऊपर पुरोहित पवित्र जल के छिड़काव के साथ साथ उन्हें कई अनुष्ठान करता था. म्हणजे बघा, जे पुरोहित वर्ग असेल, जो पंडित वर्ग असेल, तो काय करायचा का राजाच्या याच्यावर जेल म्हणजे काय आजूबाजूच्या ज्या नद्या असेल, त्या संगम नद्या असतील, त्यांचं काय करायचं, जल एकत्रित करायचं आणि राजावर ते शिडकवायचं. म्हणजे काय, त्याला शुद्ध करायचं असं मानलं जायचं. विष अथवा वैश्य जैसे सामान्य लोक उपहार लाते थे. विष अथवा वैश्य म्हणजे बघा, जे वैश्य लोक होते, जे व्यापारी लोक होते, ते काय करायचे, उपहार लायचे. वैश्य म्हणजे काय, व्यापारी लोक उपहार लाते थे. जिने पुरोहित शूद्र मानते थे. बघा, म्हणजे त्यांना पुरोहित काय म्हणायचे का, हे शूद्र लोक आहेत, शूद्र मानते ते. काही अनुष्ठान में शामिल नाही किया जाता. म्हणजे काही बाकीचे जे अनुष्ठान होते त्यांना त्याच्यामध्ये बोलवलं पण जात नव्हतं. म्हणजे काय, एवढे ते शूद्रांवर हाल केले जात होते. बघा, आता तुम्हाला वर्ण व्यवस्था तर काही सांगायची गरज नाही, कारण आता तुम्ही काय 5वी किंवा 6वीला नाही. वर्ण व्यवस्था काय होती हे तुम्ही वाचून घ्यायचं, वर्ण व्यवस्था. आता बघा, मी तरी तुम्हाला थोडं समजून देतो. उस समय 4 सामाजिक वर्ण थे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र. ब्राह्मणों का काम देवों का अध्ययन करना. बघा, म्हणजे ब्राह्मणाचं काम काय, देवों का अध्यापन करना, यज्ञ करना, जिनके लिए उन्हें उपहार मिलता था. क्षत्रियों का काम युद्ध करना. मग आता क्षत्रियाचं काम काय होतं, युद्ध करना, रक्षा करना. और वैश्यों का काम खेती म्हणजे खेती करना, व्यापार करना, पशुपालन करना. और शूद्रों का काम अन्य 3 वर्गों की सेवा करना. म्हणजे शूद्राने काय करायचं, वरच्या 3 वर्गाची सेवा करायची, असं त्या काळी एक नियम होता. आता त्याच्यानंतर म्हटलं जनपद. आता जनपद काय,
महायज्ञ को करने वाला राजा, महायज्ञ को करने वाला राजा अब जन के राजा न होकर, बघा म्हणजे ज्या राजाने महायज्ञ केला तर काय असेल, तो आता जनचा राजा न होकर तो जनपदाचा राजा झाला. कशाचा झाला? जनपदों का राजा माने जाने लगे. जनपद का शब्द अर्थ जन, सबसे म्हणजे काय अर्थ, जन म्हणजे काय, जे जनता असते त्यांचा राजा, पण आता काय जनपद, बरोबर आहे का नाही? जन आणि जनपद, जन म्हणजे काय थोडा आणि जनपद म्हणजे काय मोठं, एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. आता त्याच्यानंतर म्हटलंय कर आणि टॅक्स, म्हणजे त्या काळात पण ज्या प्रकारे आपण टॅक्स भरतो त्याच काळात पण टॅक्स चालू होता, पण तो कशा प्रकारे? महाजन पदों के राजा विशाल किले बनवाते थे, बघा विशाल किले बनवाते थे और बड़ी सेना रखते थे. इसके लिए उन्हें प्रमुख संसाधनों की आवश्यकता होती थी. इसके लिए उन्हें कर्मचारी की आवश्यकता होती थी. बघा आता कर्मचारी ज्या प्रकारे शासन कर्मचारी नेमतं, शिक्षक असेल किंवा इतर खात्यांमध्ये कर्मचारी नेमतं, आपल्या टॅक्सातून काय करतो, पैसा देतो, संरक्षण केलं जातं. आज आर्मी काय कशावर चालते? टॅक्सामधूनच, बरोबर आहे का नाही? म्हणजे संरक्षण करणे. मग त्या काळात पण काय होतं, याच प्रकारची योजना होती का जर आम्ही तुमचं संरक्षण करतोय तर आम्ही तुम्हाला हे देतोय, तर तुम्ही त्याच्या बदली काय करा, टॅक्स पे करा. त्याच्यानंतर म्हटलंय महाजन पदों के राजा लोगों द्वारा समय समय पर लाए गए उपहारों पर निर्भर न रहकर अब उन्हें नियमित रूप से कर वसूलने लगे. म्हणजे बघा पूर्वी काय होतं, काही राजे का जर जनतेने दिलं, जनतेने उपहार दिले तरच ते घ्यायचे, पण नंतरून काय करायचं, नंतरून काय केलं त्यांनी, तर जनता देणं बंद करायला लागली. तर मग नंतर काय केलं, डायरेक्ट टॅक्स लावला का तुम्हाला हा द्यावाच लागेल. त्याच्यानंतर काय म्हटलंय, फसलों पर लगाए गए टॅक्स, फसल म्हणजे जे पिकं असतील त्यांच्यावर यांनी टॅक्स लावला. कारागिरों ऊपर म्हणजे कारागीर लोक होतील त्यांच्या याच्यावर टॅक्स लावला. पशुपालन व जानवरों उनके उत्पादक पर रूप कर देना पडता था. म्हणजे बघा जे पशुपालन करतात खरेदी विक्रीच्या वेळेस काय करायचं, तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. व्यापारी को सामान पर कर देना पडता. तर व्यापारी पर सामान को कर देना पडता. म्हणजे बघा आता तुम्ही नाणेघाट मार्ग, सातवाहन काळात काय होता, मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता नाणेघाट. मग या नाणेघाटमध्ये काय होतं का मोठ्या प्रमाणात दरोडे पडायचे, चोऱ्या व्हायच्या. तर मग या नाणेघाटवर काय करायचे, काही अधिकारी नेमले जायचे राजाकडून. तर मग या अधिकाऱ्यांचा पगार काय असेल, तर टॅक्स वसूल म्हणजे आपण टोल नाका म्हणतो. त्या काळात पण नाणेघाटमध्ये टोल नाका होता आणि तिथून वसुली केली जात होती. त्याच्यातून त्या लोकांचा पगार आणि राजाला पण टॅक्स मिळत होता. म्हणजे आज जसं चालू आहे ती सिस्टीम पूर्वीपासून चालू आहे. मग आता तुम्हाला कसा कर दिला जात होता, पशुओं पर आकेटक तथा संग्राह को जंगल से प्राप्त वस्तू देणी होती. बघा म्हणजे जे शिकारी लोक असेल, मग आता शिकारी लोकांकडून काय टॅक्स, पैसा ते देऊ शकत नाही. मग ज्या वस्तूची त्यांची शिकार केली किंवा काही वस्तू मिळाल्या, काही साधनं मिळाली, तर यांनी काय करायचे, ते देणी होती ती म्हणजे काय, ते राजा दरबारी जमा करायचे किंवा ते कर्मचारी असेल त्यांना ते जमा करायचं. त्याच्यानंतर म्हटलंय मगध. आता मगध काय होतं, सगळ्यात प्रभावी आणि बलशाली साम्राज्य होतं मगध. काय म्हटलंय मगध, लगभग 200 साल के भीतर मगध सबसे महत्वपूर्ण जनपद बन गया. बघा म्हणजे 200 वर्षे जेव्हा जन होते, त्याच्यानंतर जनपद, टोळी राज्य अस्तित्वात होते, टोळी नंतर जनराज्य, त्याच्यानंतर जनपद आणि त्याच्यानंतर मगध काय झालं, एक प्रभावी राज्य निर्माण झालं. गंगा और सोन जैसी नदियाँ मगध से होकर बहती थी. म्हणजे कोणत्या नद्या, गंगा और सोन नद्या कुठून वाहतात, तर मगध राज्यातून वाहतात. यातायात म्हणजे बघा दळणवळण, यातायात म्हणजे दळणवळण. जल वितरण जमीन को उपजाऊ बनाने के लिए बहुत महत्वपूर्ण थी. मगध का हिस्सा जंगलों से भरा था. म्हणजे बघा मगध जे साम्राज्य होतं त्याचा सगळ्यात जास्त हिस्सा कशाने भरलेला होता, जे जंगल होते यांनी भरलेला होता. इसके अलावा इस क्षेत्र में लोह अयस्क के खदान म्हणजे काय, मग लोह म्हणजे काय, लोखंडाचं जे त्याच्यानंतर आयरन वगैरे हे जे असतील याच्यापासून काय होते, उत्पादन मिळत होते. खदान म्हणजे काय, आपण म्हणतो त्यांना खनिज साठे. मजबूत और औजार और हथियार बनाने के लिए बहुत उपयोगी थे. म्हणजे बघा यांचा उपयोग काय केला जात होता का, हथियार बनवण्यासाठी, तलवार असेल, जे साहित्य असेल ते बनवण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. मगध में दो बहुत शक्तिशाली शासक थे. मगध में दो बहुत शक्तिशाली बिंबिसार और अजातशत्रु. बघा म्हणजे हे दोन काय होते, शक्तिशाली राजे होते. अन्य जनपदों को जितने के लिए उन्हें संभव साधन अपनाई थे. म्हणजे बघा जे बाकीचे जे जनपद होते त्यांना काय केलं, या मगध साम्राज्याने काय केले, जिंकून घेतले आणि ते आपल्या राज्यामध्ये समाविष्ट केले. महाजनपद एक महत्वपूर्ण शासन थे. बघा
जेवढं तुम्ही अभ्यासणार तेवढंच तुम्हाला काय टॉपिक लक्षात येईल. म्हणजे महाजनपद. महाजनपद. महाजनपद म्हणजे काय? मोठं साम्राज्य, बरोबर आहे का नाही? जन म्हणजे छोटं, जनपद म्हणजे त्यापेक्षा मोठं, आणि महाजनपद म्हणजे काय? महाजनपद. किती महाजनपद होती? 16 महाजनपद होती. 16 महाजनपद किती होती? तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 16 महाजनपद अस्तित्वात होती. आता महाजनपदपैकी सगळ्यात बलविष्ट जर महाजनपद कोणी विचारलं असेल तर कुठलं असेल? मगध हे साम्राज्य सगळ्यात बलशाली होतं. उन्होंने अपने नियंत्रण का क्षेत्र उपमहाद्वीप के उत्तर पश्चिम भाग तक फैला लिया था. म्हणजे बघा, उत्तर पश्चिमचा जो उपमहाद्वीप आहे तो म्हणजे नियंत्रण म्हणजे काय? तेवढ्यापर्यंत त्यांचं काय होतं? साम्राज्य होतं. बिहार में राजगुरु बघा, बिहार में राजगुरु आधुनिक राजगीर. आधुनिक काय? राजगीर म्हटलं जातं. ज्या बिहार में राजगुरु त्याला आधुनिक आता काय म्हटलं? राजगीर. कई सालों तक मगध की राजधानी बन गई. बघा, मगधची राजधानी. बाद में पाटलिपुत्र. बघा, बाद में काय? कोणती राजधानी बनली? पाटलिपुत्र. आज का पटना म्हणजे आजची पटना जी काय होती नंतरून राजधानी बनली. पण मगध साम्राज्य जर पहिली राजधानी जर असेल तर राजगीर काय? आधुनिक राजगुरु म्हटलं जातं, आणि नंतरची राजधानी असेल ती पाटलिपुत्र म्हणजे पटना को राजधानी बनाया गया. त्याच्यानंतर राजा सिकंदरच्या बाबतीत तुम्हाला दिलेले विश्वविजय करना चाहता था. सिकंदरचं काय स्वप्न होतं? का मी पूर्ण जग काय करेल? जिंकून घेईल. पूरी तरह से सफल न होने पर भी वो मिस्र और पश्चिम एशिया के कुछ राज्यों को जीतता हुआ भारतीय उपमहाद्वीप पर व्यास नदी के किनारे, कुठे आला? व्यास नदी के किनारे तक पहुंच गया. जब उसने मगध की ओर कूच करना चाहा तो उसमें उसके सिपाहियों ने इन्कार कर दिया. म्हणजे किसने इन्कार कर दिया? म्हणजे जे त्याचे सैनिक होते त्यांनी काय केलं? इन्कार. कारण काय होतं? मगध साम्राज्य काय होतं? खूप बलशाली होतं. वो इस बात से भयभीत थे कि भारत के शासकों के पास पैदल रथ और हाथियों में बहुत बड़ी सेना आहे. म्हणजे बघा, त्यांनी इन्कार कर दिया. म्हणजे ते का नाही म्हणायला लागले का भारताचे जे मगध जे साम्राज्य आहे, मगध जे साम्राज्य काय? बलशाली. कारण त्यांच्याकडे काय? पायदल आहे, रथदल आहे, हाती आहे, घोडे आहेत, हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काय केलं होतं? त्यांनी पण काय सांगितलं का आपण तिथे जायला नको, कारण काय होतं? मगध साम्राज्य काय? खूप बलशाली आहे. त्याच्यानंतर त्याला मराठीमध्ये रुज्य आणि हिंदीमध्ये म्हटलं जातं. काय म्हटलं? आता जेवढं तुम्ही जेवढे टॉपिक आता हे जे साम्राज्य होते हे साम्राज्य तुम्ही आता बघून घेऊ. आता शेवटचं दिलेलं आहे, मगध एक शक्तिशाली राज्य बन गया था. मगध एक शक्तिशाली राज्य बन गया था. उसके नजदीक वज्र राज्य था जिसकी राजधानी वैशाली. बघा, आता यांची राजधानी कोणची? वज्रची वैशाली. कुठली राजधानी होती? वैशाली राजधानी. कुठली कोणाची राजधानी होती? बिहारची. बघा, वैशाली राजधानी कुठे आहे? बिहारची. या अलग किस्म की शासक व्यवस्था थी जिसे गण या संघ कहते. मग म्हणजे कुठे होतं? जे मराठीमध्ये रुज्य किंवा आता हे नाव काय होतात? तुम्हाला हिंदीमध्ये वेगळे काय मिळू शकतात आणि मराठीमध्ये थोडे वेगळे पण मिळू शकतात, आणि काही ग्रंथांमध्ये थोडे वेगळे पण मिळू शकतात. त्यांचं काय होतं? यांची राजधानी काय होती? वैशाली होती. जिसे गण या संघ कहते. बघा, अलग किस्म के, अलग म्हणजे काय? वेगळ्या प्रकारची शासन व्यवस्था होती. जिसे गण या संघ कहते थे. गण या संघ में कई शासक होते थे. इसमें प्रत्येक व्यक्ति को राजा कहता था. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काय केलं जातं? राजा मानलं जायचं. ये सभी राजा के विभिन्न अनुष्ठानों के एक साथ संपन्न करते थे. सभाओं में बैठकर बातचीत, बहस, वादविवाद म्हणजे काय? चर्चा करणे. वादविवाद म्हणजे भांडणं नाही करणे, चर्चा करणे के जरिए तय करते थे की क्या करना आहे. म्हणजे बघा, ज्या प्रकारे अष्टप्रधान मंडळ असतं त्याच प्रकारे काय? वादविवाद म्हणजे काय? चर्चा करून काय करायचे? एखादा निर्णय घ्यायचे. शत्रुओं के आक्रमण से निपटने के लिए मिलकर चर्चा करते थे. स्त्रियां, दास तथा कमस्कार इन सभाओं में हिस्सा नहीं लेते. म्हणजे बघा, ज्या महिला होत्या, दास होत्या, म्हणजे कमस्कार म्हणजे जे गुलाम वर्ग असेल तो काय करायचे? याच्यामध्ये हिस्सा घेत नव्हता. मग तुम्हाला फसवण्यासाठी काय केलं जाईल? का जे साम्राज्य होतं याच्यामध्ये काय? महिला भाग घेत होत्या, भाग घेत नव्हत्या. बघा, हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हा सोप्या प्रकारे टॉपिक आहे, तुम्ही समजून पण घेऊ शकतात, वाचल्यावर पण कळेल. पण नक्की तुम्हाला याच्यामध्ये जर कळत असेल तर मी हे व्हिडिओ नक्की घेण्याचा प्रयत्न करेल.